हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, ससून रुग्णालय भरती 2025 ची जाहिरात आलेली आणि मित्रांनो ही जी भरती आहे ती आहे 10वी लेवल आणि या 10वी लेवलवर फोकस करून जे काही मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या भरतीमध्ये विचारले जाणार आहेत ते मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहे. आणि ही भरती घेणार आहे IBPS. म्हणजेच IBPS चा पॅटर्न कसा आहे तर त्यामध्ये प्रश्न आणि 5 ऑप्शन्स असतात, तर त्या पद्धतीनुसार आपण हे प्रश्न अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा पहिला प्रश्न. आणि मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट करायचा आहे, व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे सिलेक्शन पक्का आहे. ओके, आता पहा. अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे काय? अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे जेव्हा अक्षरे एका विशिष्ट क्रमाने एकत्र येतात आणि त्याचा काही अर्थ तयार होतो तेव्हा त्याला बोलतात शब्द. म्हणजेच अर्थपूर्ण अक्षर समूहास काय म्हणतात? शब्द. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शब्द. ओके, उदाहरणार्थ पहा, क म ल या अक्षरांनी कोणता शब्द तयार होतोय तर कमल हा अर्थपूर्ण शब्द तयार होतोय. अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजेच शब्द, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ऑप्शन मध्ये पहा, अक्षर हे शब्दाचे घटक असतात. वाक्य हे अनेक शब्दांपासून बनते. चित्र अक्षर समूहाशी संबंधित नाहीये. त्यानंतर समोरचा प्रश्न. मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आपल्याला खूप बोलत होता की आपल्याला मराठी जे इंग्रजी व्याकरण आहे ते खूप जड जाते, जिथे जे मेन आहे व्होकॅब्युलरी ती तुम्हाला खूप जड जाते, हे तुम्ही कमेंटमध्ये आपल्याला व्हॉट्सअप मेसेज करून बोलत होता आणि त्यासाठी तुम्ही काहीतरी द्या PDF असं बोलत होता. आणि त्यासाठी आपण व्होकॅबची एक महत्वाची PDF आपण बनवलेली आहे. त्यामध्ये आपण सर्व व्होकॅब कव्हर केलेले, सिनोनिम्स, अँटोनिम्स, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, प्रोवर्ब्स, हे सर्व आपण त्यामध्ये घेतलेत. जवळजवळ अँटोनिम्स आपण 600 ते 700 घेतलेत, सिनोनिम्स देखील आपण 600 ते 700 घेतलेत. त्याच पद्धतीने बाकीचे प्रोवर्ब वगैरे त्यामध्ये आपण घेतलेत आणि त्यासाठी एकदम माफक फी ठेवलेली आहे, फक्त 39. ओके, फक्त 39 रुपये इतकी फी ठेवली आणि खास ऑफर तुम्हाला दिली. जर तुम्ही आपला 1000 प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला असेल, ओके, जर 1000 प्रश्नांचा तुम्ही आपला महाप्रश्न संच घेतला असेल जो आपण 49 रुपयाला देतो, तर तो तुम्ही घेतला असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त 21 रुपये फी आपण ठेवणार आहे. हे लक्षात ठेवा. फक्त 21 रुपयामध्ये हा व्होकॅबचा प्रश्नसंच म्हणजे व्होकॅबची नोट्स आपण तुम्हाला पूर्ण देणार आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे 49 आणि 21 म्हणजे फक्त 70 रुपये तुम्हाला या दोन गोष्टी मिळणार आहेत. आणि जर तुम्ही अजून आपला 1000 प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला नसेल तर तुम्ही तो 49 आणि हे प्लस 21 असे आपले 70 रुपये पे करून हे दोन्ही प्रश्न संच तुम्ही घेऊ शकता. हे लक्षात ठेवा. त्यामध्ये 1000 प्रश्न महाप्रश्न संच मध्ये आपण 1000 वन लाइनर प्रश्न घेतले, जीकेचे एक्झाम ओरिएंटेड प्रश्न आहेत. हे लक्षात ठेवा. आणि हे दोन्ही प्रश्न संच घेण्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त महाप्रश्न संचसाठी 49 आणि व्होकॅब घ्यायचा असेल तर त्यासाठी 39 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्हाला लगेच ते प्रश्नसंच मिळून जाईल. व्होकॅब्युलरीची नोट्स आहे आणि वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच आहे. ओके, आता पहा, गाळलेला शब्द भरा. अव्ययाला डॅश डॅश म्हणतात. अव्ययाला काय म्हणतात तर अव्ययाला अविकारी शब्द म्हणतात. त्या का तर पहा, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अविकारी शब्द. अव्यय म्हणजे असे शब्द ज्यामध्ये लिंग, वचन, विभक्ती इत्यादीनुसार ग्रॅमॅटिकल रूपानुसार बदल होत नाहीत. ओके, म्हणजे लिंग, वचन, विभक्ती याचा त्यावर काही परिणाम होत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून त्यांना अविकारी शब्द म्हणतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर आत, बाहेर, आणि, कारण, पण हे सर्व अविकारी शब्द आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. आता एक गोष्ट सांगतो, शब्दाच्या किती जाती आहेत? शब्दाच्या आहेत 8 जाती. बरोबर, शब्दाच्या 8 जाती आहेत. त्यामध्ये क्रियाविशेषण आहे, क्रियाविशेषण. ओके, क्रियाविशेषण अव्यय आहे. त्यानंतर शब्दयोगी अव्यय आहे. ओके, त्यानंतर आहे उभयान्वयी अव्यय. ओके, उभयान्वयी अव्यय. आणि एक आहे केवल प्रयोगी अव्यय. ओके, केवल प्रयोगी अव्यय. तर ह्या ज्या
शब्दाच्या 8 जातीपैकी या 4 जाती त्या अविकारी आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. 8 जातीपैकी या 4 अविकारी आहेत. आणि मग तुम्ही म्हणाल मग विकारी कोणकोणते आहेत, तर विकारी आहेत नाम, सर्वनाम, ओके, विशेषण आणि क्रियापद. या विकारी जाती आहेत. शब्दांच्या 8 जाती आहेत, त्यापैकी क्रिया, विशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय या अविकारी आहेत. आणि नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे विकारी आहेत. परीक्षेमध्ये हेच विचारलं जातं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मी सविस्तर सांगितलंय तुम्हाला. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, कोणतेही विशेष नाम डॅश डॅश असते. कोणतेही विशेष नाम हे फक्त एक वचनीच असतं. ओके, ताजमहल, तो ताजमहल, भारत, आपला भारत, गंगा, नदी, कसं ते एक वचनच आहे. ती, तो असंच आहे. ओके, त्या गंगा, त्या भारत, त्या ताजमहल असं होतं का, तर नाही. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एक वचनी. बरोबर. विशेष नाम म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्ती, प्राणी, स्थळ किंवा वस्तूचं नाम. विशेष नाम हे नेहमी एक वचनी असते, कारण ते एका विशिष्ट घटकास दर्शवतं. आणि सामान्य नाम हे एक वचनी किंवा अनेक वचनी दोन्ही असू शकतं, म्हणजे मुलगा, मुलगे, फळ, फळे अशा पद्धतीने. राईट. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, पुढीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे. सर्व प्रकारचे प्रश्न आपण घेतोय. सर्व प्रकारचे वचन आहे, लिंग आहे, त्यानंतर क्रिया, काळ अशा पद्धत किंवा विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द अशा पद्धतीचे सर्व प्रश्न आपण एकाच व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, यापूर्वीचे जर तुम्ही 5 भाग पाहिले नसतील मराठी व्याकरणाचे, तर ते तुम्हाला इथे आय बटन किंवा इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, ते तुम्ही नक्की पहा. त्यामध्ये आपण सविस्तर अशाच प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत. म्हणजे सर्व IBPS पॅटर्ननुसार IBPSचे PYQ घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि या व्हिडिओमध्ये देखील तेच केला. आणि GKचे आजपर्यंत आपण 8 भाग अपलोड केलेले, ते देखील पहा. इंग्रजी व्याकरणाचे देखील आपण 5 भाग अपलोड केलेले, ते देखील पहा. सर्व व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुमचा तो व्हिडिओ पाहिल्यावर खूप फायदा होणार आहे, हे लक्षात ठेवा. आता स्त्रीलिंगी शब्द आपल्याला सांगायचे आहे, तर सुतार, तो सुतार, माळी, सर. पहा, ती विहीर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. बरोबर. विहीर हा शब्द स्त्रीलिंगी आहे, मग आपण काय म्हणतो, ती विहीर. बरोबर. आणि हे शब्द आहेत ते बाकीचे पुल्लिंगी आहेत, तर तो सुतार. बरोबर. तो माळी, ते सरोवर हे काय आहे, नपुसकलिंगी. ते म्हटलं की काय येतं, नपुसकलिंगी येतं. बरोबर. आणि हे दोन काय आहेत, हे दोन आहेत पुल्लिंगी. ओके, पुल्लिंगी, हे लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न. आता पहा, मराठीमध्ये लिंगाचे मुख्य प्रकार किती आहेत. लिंगाचे मुख्य प्रकार आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, जस्ट या प्रश्नाच्या पूर्वी. तर ते आहेत पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंगी. किती झाले, 3. मग योग्य उत्तर काय असेल, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 3. बरोबर. पुल्लिंगी, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. बरोबर. पुल्लिंग म्हणजे तो मुलगा, तो वाघ. स्त्रीलिंग ती मुलगी, ती विहीर. आणि नपुसकलिंगी ते पुस्तक, ते सरोवर. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, गाय या शब्दाचे अनेक वचन कोणते. गाय या शब्दाच्या अनेक वचन कसं होतं, तर गाई. बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, गाई. गाय हा अकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे आणि अशा स्त्रीलिंगी शब्दांचे अनेक वचन इकारांत होते. म्हणजेच गायचं गाई किंवा गाई अशा पद्धतीने. गाई जंगलात गेल्या, हे लक्षात, अशा पद्धतीने. बरोबर. उदाहरण द्यायचं झालं आणखीन तर सोय, सोयी. बरोबर. त्यानंतर बैल. बैल काय आहे, तर वेगळा प्राणी आहे. गायीचं अनेक वचन होत नाही. कळप अनेक जनावरांचा समूह आहे. गोठा ही गोठ्याची जागा आहे, हे गायीचं अनेक वचन नाही. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, खालील वाक्यातील सर्वनाम कोणते. वाक्य पहा, ती मुलगी चांगली गाते. ती मुलगी चांगली गाते. सर्वनाम आपल्याला ओळखायचं आहे, तर काय आहे, तर ते आहे ती. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ती. सर्वनाम म्हणजे एखाद्या नामाऐवजी वापरले जाणारे शब्द. आणि या वाक्यात ती हा शब्द मुलगी या नामाऐवजी वापरलेला सर्वनाम आहे. ओके, हे लक्षात ठेवा. विशेषतः ती हे एक दर्शक सर्वनाम आहे, जे व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी किंवा ओळख पटवण्यासाठी वापरले जातं. ओके, मुलगी हे नाम आहे. त्यानंतर चांगली
विशेषण आहे, गाते क्रियापद आहे. त्यानंतर पुढे पाहूया गायिका, गायिका देखील नाम आहे. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते संख्या विशेषण आहे. ओके. कोणते संख्या विशेषण आहे तर ते आहे अर्धा तास. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अर्धा तास. संख्या विशेषण जे नामाची संख्या, अंश, क्रम, प्रमाण इत्यादी दर्शवतात त्यांना संख्या विशेषण म्हणतात. अर्धा तास या वाक्यात अर्धा हा शब्द तास या नामाची अंशात्मक संख्या दर्शवतो म्हणून तो संख्या विशेषण आहे. बरोबर. त्यानंतर ऑप्शन मध्ये चांगली मुले, चांगली हे गुण विशेषण आहे, गुण दर्शवते. त्याची पिशवी, त्याची हे सार्वनामिक विशेषण आहे. काळा कुत्रा, काळा हे गुणविशेषण आहे आणि मोठा खडू हे गुणविशेषण आहे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो, तुम्हाला आणखीन एकदा आठवण करून देतो, आपण जो इंग्लिश ग्रामरचा व्होकॅब सेशन आहे यावर तुम्हाला जवळजवळ 13 प्रश्न येणार आहेत, हे लक्षात ठेवा. आणि आपण जी तुम्हाला व्होकॅबची नोट्स देणार आहे त्यामध्ये हे सर्व प्रश्न कव्हर होणार आहेत. सिनोनिम्स, अँटोनिम्स अशा पद्धतीचे जे सर्व प्रश्न आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि फ्रेजल वर्ड्स किंवा प्रोवर्ब हे तुम्हाला परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणारच. जे तुमचे 25 प्रश्न आहेत त्यापैकी 13 प्रश्न तुम्हाला यावरच येणार आहेत. त्यासाठी ही नोट्स तुम्ही तुमच्याजवळ घेणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये हा व्होकॅबचा टॉपिक आपण पूर्णपणे कव्हर केलेला आहे. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आणि यासाठी आपण फक्त 39 रुपये इतकी माफक फी ठेवलेली आहे, हे लक्षात ठेवा. कॉल करायचा नाही, फक्त व्हॉट्सअप मेसेजच करायचा आहे. या नंबरवरच पे करायचं आहे आणि या नंबरवरच व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला ती नोट्स लगेच दिली जाईल. आणि यासाठी एक ऑफर आहे, जर तुम्ही आपला 1000 प्रश्नांचा महाप्रश्नसंच घेतला असेल तर हा प्रश्नसंच तुम्हाला फक्त 21 रुपयाला मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे दोन्ही संच तुम्हाला घ्यायचे असतील तर 49 + 21 असे हे 70 रुपयाला हे दोन्ही प्रश्नसंच तुम्हाला मिळतील. हा व्होकॅबची नोट्स आणि 1000 वन लाइनर प्रश्न, 1000 वन लाइनर प्रश्न आहेत. वन लाइनर प्रश्न हे दोन्ही, ही नोट्स आणि हा प्रश्नसंच फक्त 70 रुपयामध्ये मिळणार आहे. त्यासाठी या नंबरवर कॉल करायचा नाही, व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फी भरून तो तुम्हाला प्रश्नसंच आणि नोट्स दिली जाईल. ओके. आता पहा, पुढील शब्दांमध्ये क्रियापद कोणते कोणते क्रियापद आहे. पुढील शब्दांमध्ये आपल्याला क्रियापद सांगायचे. वाचन, वाचतो, वाचक, वाचलेला यापैकी नाही. तर पहा, क्रियापद म्हणजे काय तर कृती, अवस्था किंवा होणारी क्रिया दर्शवणारा शब्द. मग यामध्ये तसा शब्द कोणता आहे तर वाचतो, वाचण्याची क्रिया दर्शवतोय म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाचतो. वाचतो हा शब्द क्रियावाचक असून तो पुस्तक वाचतो या वाक्यात पूर्ण कृती सूचित करतो म्हणून तो क्रियापद आहे. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, आता वाचन, वाचक नाम आहेत, वाचलेला कृदंत आहे. पुढे पाहूया. घोडा जलद पळतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची. घोडा जलद पळतो तर ते क्रियाविशेषण आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 क्रियाविशेषण. पहा, जलद, जलद या शब्दाखाली अंडरलाईन आहे. ओके. तर जलद हा शब्द आहे क्रियाविशेषण, कारण जलद हा शब्द क्रियेला कसा किंवा कशा प्रकारे घडतो हे दर्शवतो. याला रीतिवाचक क्रियाविशेषण असेही म्हणतात, हे लक्षात ठेवा. आणि क्रियाविशेषण वाक्यात क्रियेला कसा होतो हे स्पष्ट करतं म्हणून क्रियाविशेषण आहे जलद. आता उभयान्वयी अव्यय हे वाक्यातील 2 भिन्न, म्हणजे हे वाक्यात 2 भिन्न शब्द जोडतात. ओके. तेव्हा जोडताना येतं, तेव्हा असतं 2 वाक्य जोडताना उभयान्वयी अव्यय येतं. क्रियापद आहे पळतो. त्यानंतर विशेषण नावाच्या गुणसूत्रांसंबंधीचे असतं विशेषण. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. ओके. यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार या वाक्यातील उभयान्वयी अव्यय तर तो आहे विकल्पबोधक. ओके. हा जो की आहे, की हा काय, यश मिळो की न मिळो, म्हणजे यश मिळो की न मिळो काय आपल्याला दाखवतोय, विकल्प दाखवतोय म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विकल्पबोधक. ओके. या वाक्यात की हे शब्द विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. ओके.
विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, तर दोन किंवा अधिक गोष्टींपैकी एकाची अपेक्षा दर्शवणं. ओके, उदाहरणार्थ याच वाक्यात पहा, यश मिळो की न मिळो मध्ये हा जो की आहे, हा शब्द दोन पर्यायांचा संकेत देतो. यश मिळाले किंवा मिळाले नाही अशा पद्धतीने, आणि अशा अव्ययांना विकल्पबोधक असे म्हणतात. त्यानंतर ऑप्शन मध्ये आहे समुच्चय बोधक, दोन किंवा अधिक गोष्टी जोडताना वापरला जातो. उदाहरणार्थ आणि तसेच. ओके, त्यानंतर संकेत बोधक, संकेत म्हणजे सूचित करणे, म्हणजे काहीतरी सूचित करायचं असेल त्यावेळी वापरला जातो. उदाहरणार्थ जर, तर किंवा म्हणून. ओके, आणि विकल्पबोधक पाहिला. आता परिणाम बोधक, परिणाम म्हणजे काय, तर एखाद्या क्रियेचा परिणाम दाखवतो तेव्हा तो वापरतात. म्हणून किंवा म्हणूनच मी त्याला म्हटलो, त्याचा परिणाम बोधक. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, डोंगर माथ्यामागे सोनेरी किरणे पसरली होती. या वाक्यात शब्दयोगी अव्यय कोणते आहे, तर पहा मागे हे आहे, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मागे. डोंगर माथ्यामागे, यामध्ये मागे हे शब्दयोगी अव्यय आहे जे शब्दाला स्थान दर्शवण्यासाठी वापरले गेले आहे. आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर याचे नाव, सर्वनाम किंवा क्रियापदाशी कोणताही बदल होत नाही. ते फक्त त्या शब्दाच्या स्थान, वेळ, दिशा इत्यादी गोष्टी दर्शवतं. ओके, म्हणजेच शब्दयोगी अव्यय. आणि मागे हा शब्दयोगी अव्यय आहे कारण तो डोंगर माथा या शब्दाच्या संदर्भात दिशा दर्शवतोय. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, शब्दाच्या जाती ओळखा. अबब अरेरे, अबब अरेरे हे आहे केवळ प्रयोगी अव्यय. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केवळ प्रयोगी अव्यय. अबब आणि अरेरे हे शब्द केवळ प्रयोगी अव्यय आहेत. केवळ प्रयोगी अव्यय यांचा वापर विशिष्ट भावनांची किंवा प्रतिक्रिया दर्शवण्यासाठी होतो ज्यात अन्य शब्दांसोबत संबंधित अर्थाचा बदल होत नाही. यालाच केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात. उदाहरणच म्हणजे अबब अरेरे. अबब म्हणजे आश्चर्य, अरेरे शोक. ओके, अशा पद्धतीने केवळ प्रयोगी अव्यय वापरतात, म्हणजे भावनांचं दर्शवण्यासाठी, विशिष्ट भावना दर्शवण्यासाठी. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, खरे खोटे, भाजीपाला, गप्पा गोष्टी ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत, तर ही आहेत बहुव्रीही समासाची उदाहरणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बहुव्रीही समास. खरे अधिक खोटे. बरोबर. भाजी अधिक पाला आणि गप्पा अधिक गोष्टी हे सर्व बहुव्रीही समास आहेत. आणि बहुव्रीही समासामध्ये दोन किंवा जास्त शब्द मिळून एक नवीन शब्द तयार करतात ज्याचा अर्थ त्या शब्दांच्या एकत्रित रूपाचा अर्थ असतो. मग इथे तसंच झालंय. खरे खोटे आलेत. बरोबर. दोन किंवा जास्त शब्द, भाजी पाला आलेत, गप्पा गोष्टी, दोन किंवा जास्त शब्द मिळून एक नवीन शब्द तयार झाले ज्याचा अर्थ शब्दांच्या एकत्रित रूपाचा अर्थ आहे. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, दिगंबर शब्दाचा विग्रह कसा होईल. दिगंबर शब्दाचा विग्रह दिक अधिक अंबर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 दिक अधिक अंबर. दिक अधिक अंबर असा दिगंबर या शब्दाचा विग्रह होतो. हे लक्षात ठेवा. याचा अर्थ आकाश किंवा दिशेने आच्छादित असलेला असा. यालाच तृतीय व्यंजन संधी, यालाच तृतीय व्यंजन संधी असं देखील म्हणून देखील ओळखले जाते, जिथे व्यंजनांमधील संधी होऊन एक नवीन रूप, नवीन स्वरूप तयार होते किंवा प्राप्त होतो. ओके, तर मित्रांनो, आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे. स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. फुल डिटेलमध्ये हा प्रश्न आपण पाहिलेला आहे. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा. पुढीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे. खूप इझी क्वेश्चन आहे, आपण पाहिलेला आहे डिटेलमध्ये, त्यामुळे आन्सर 100% तुम्हाला कमेंट करायचं आहे. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न. खरे खोटे, भाजीपाला, गप्पा गोष्टी ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत. आत्ताच आपण फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे हा, एकदम उदाहरणासहित आपण पाहिलाय.
प्रश्न पुन्हा एकदा पहा, खरे खोटे भाजीपाला गप्पा गोष्टी कोणत्या समासाची उदाहरणे आहेत. ओके, फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला यायलाच हवं आणि लगेच या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि 100% सांगायचे. आन्सर सांगितल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो आणि मला समजतं की किती विद्यार्थी हा व्हिडिओ केअरफुली शेवटपर्यंत पाहतात. म्हणजे मला कळतं की मी घेतलेली जी मेहनत आहे व्हिडिओ बनवण्यामागची ती तुमच्यापर्यंत पोहोचते का. किती विद्यार्थी केअरफुली काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत डेली पाहतात हे माझ्यापर्यंत पोहोचतं. त्यामुळे मी कमेंट करायला सांगतो आणि तुम्ही देखील कमेंट करायचे. ओके, तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा सूचना, आपला 1000 प्रश्नांचा महाप्रश्न संच जर तुम्ही आणखीन घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहात. तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा प्रश्नसंच घेतला आहे आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिलेली आहे. यामध्ये आपण 1000 वन लाइनर प्रश्न घेतलेले आहेत जे तुमच्या परीक्षेशी संबंधित आहेत, जे IBPS आहे, TCS आहेत, स्टेट बोर्ड आहे, NCERT, या सर्व ज्या परीक्षा आहेत या सर्व परीक्षांचा डाटा एक्स्ट्रॅक्ट करून आपण तो महाप्रश्न संच बनवलेला आहे. त्यासाठी आपण 177 पेजेस घेतलेले आहेत आणि यासाठी फक्त 49 रुपये इतकी माफक फी आहे. आणि त्याचबरोबर आपण एक वोकॅबची नोट्स बनवलेली आहे. ओके, इंग्लिश ग्रामरसाठी वोकॅब्युलरी नोट्स बनवलेले आहे. त्यामध्ये आपण सर्व सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, प्रोवर्ब अशा पद्धतीचे घेतलेले. त्यामध्ये आपण जवळजवळ अँटोनिम्स 600 ते 700 घेतलेले, सिनोनिम देखील आपण 500 ते 600 घेतलेत. त्यामुळे प्रत्येक प्रश्न शब्द तुमच्या नजरेखालून जाणार आहे आणि परीक्षेमध्ये जेव्हा तुम्हाला प्रश्न दिसेल त्यावेळी हे तुम्ही जे शब्द नजरेखालून घालवणार आहेत त्याचा तुम्हाला फायदा होऊन तुम्ही आन्सरपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. आणि यासाठी फक्त 39 रुपये फी आहे. ही देखील फी तुम्ही आपल्या 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून इथे फी भरू शकता आणि तुम्हाला कोणता प्रश्नसंच पाहिजे किंवा नोट्स पाहिजे ती सांगा, ती तुम्हाला मिळेल जाईल. आणि जर तुम्हाला दोन्ही हवं असेल तर त्यासाठी फक्त 49 आणि 21 असे 70 रुपये फी आहे. ती फक्त फी द्या आणि दोन्ही नोट्स आणि प्रश्नसंच घेऊ शकता. आणि ज्यांनी यापूर्वी आपला महाप्रश्नसंच घेतलेला आहे त्यांच्यासाठी फक्त 21 रुपये फी आहे. ओके, फक्त 21 रुपये फी भरून तुम्ही ही वोकॅबची नोट्स घेऊ शकता ज्यांनी 1000 महाप्रश्नसंच घेतलाय त्यांच्यासाठी. ओके, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या GMC पुणे ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे भरती 2025 वर फोकस करून GMC पुणेसाठी आवश्यक असणारे जे मराठी व्याकरण आहे त्या मराठी व्याकरणाचे अति महत्वाचे PYQ प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत. आणि हे सर्व प्रश्न आपण IBPS पॅटर्न नुसार पाहिलेले आहेत. हे सर्व IBPS PYQ आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.